नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, याआधी माझे राडकर सरकार या यूट्यूबवर चॅनलवर जे व्हिडिओ पाहिलेत त्यापेक्षा एक वेगळा व्हिडिओ आणि सत्यता समोर आणणारा व्हिडिओ आहे। मित्रांनो, ज्यांनी कुणी माझे आजपर्यंत व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी राडकर सरकार यूट्यूब चॅनलचा वेगवेगळे व्हिडिओ आहेत जे की एसटी कर्मचाऱ्याच्या संबंधित सत्यता काय आहे हे सांगणारे व्हिडिओ, ते व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लोकांना फॉरवर्ड करा। मित्रांनो, गरज आहे, कारण आपल्याकडे फक्त आणि फक्त आता 1 महिना बाकी आणि या 1 महिन्यात महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कळणं गरजेचं की सत्यता काय आहे, वास्तव काय आहे, आपल्यासोबत राजकारण कोण करायला लागले, योग्य पद्धतीने मागणी कोण मागायला लागले आणि कुठल्या मार्गाने मिळू शकतं। मित्रांनो, कर्मचारी हे एका रात्रात एकत्रित होऊ शकतात, परंतु मागणी योग्य पाहिजे, कारण योग्य मागणी असेल तरच आपल्याला कुठंतरी पुढे जात असताना पदरात काहीतरी मिळणार आहे। या गोष्टीचा विचार कर्मचाऱ्यांनी करणं गरजेचं आहे। काही लोक भरकटल्यासारखं नको ते मागायला लागले। आज 30 दिवस आपल्या हातात असताना फक्त आणि फक्त 30 दिवसामध्ये वेतन आयोग मिळू शकत नाही। एका बाजूने वेतन आयोगाची मागणी करलेत तर दुसऱ्या बाजूने काही लोक एका बाजूने राज्य सरकारप्रमाणे मागायचं, दाखवायचं राज्य सरकारप्रमाणे, पण मिळवून घेण्यासाठी 5-4-2.5 मधली जी काही अनामली असेल, जी काही तफावत असेल ही दूर करण्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत। त्या 5-4-2.5च्या वेळेस जे अन्याय होत होते ते उघड्या डोळ्यानं पाहणारे आज ते अन्याय दूर करण्यासाठी दिखावा करायला लागले। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस 2021 ला ही जी 5-4-2.5 5,000 4,000 आणि 2,500 ही जी पगार घोषित झाली, ही पगार घोषित होत असताना जी काही आज दिखावा करले कृती समितीवाले, त्या कृती समितीवाल्यांचं सरकार होतं। रेडकर साहेबांच्या संघटना ज्या पक्षाशी संलग्न त्यांचा मुख्यमंत्री होता आणि शिंदे साहेब असतील, ताटे साहेब असतील, मुकेश तिगोटे असतील, यांचे सुद्धा पक्ष ज्या पक्षाचं काम करते ते पक्ष सत्तेत होते। त्यावेळेस ही जी काही पगारवाढ झाली, ही पगारवाढ उघड्या डोळ्यानं या लोकांनी बघितली। बरं, यांची जी काही तफावत झाली आहे किंवा अनामली, त्यांच्या भाषेमध्ये अनामली झाली, ही दूर करण्यासाठी 2021 ला समजा काय प्रयत्न करायचे, काय ताकद लावायची त्याच वेळेस करायला पाहिजे होती। परंतु आता जी काही म्हणतात हे काय म्हणते तर याची अनामली दूर करायची, म्हणजे कशी अनामली दूर करायची, समजा 5,000 वाल्यांना काहीच मागायचं नाही, साहजिक आहे, परंतु 4,000 वाल्यांना 1,000 मागायचं, 2,500 वाल्यांना 2,500 मागायचं। ह्यांच्या भाषेमध्ये ही जी अनामली आहे ती सरसगट केल्यानं दूर होणार आहे। मला मिळच लागत नाही। आता हे 5,000 वाले, 5,000 वाल्यांना 5,000 मिळणार, मधले जे लोक आहेत हे 4,000 मिळणार आणि 1,000 मिळणार, याच्यात समजा यांना सुद्धा 5,000 होणार आणि 2,500 वाल्यांना 2,500। आता ह्या सरसगट मिळाल्यानं अनामली दूर कुठल्या भाषेत होती, मला हे संदीप शिंदेंना विचारायचंय, कारण तुम्ही किती अभ्यास होईल हे मला एकदा स्पष्टपणे सांगा। कारण हे जर समजा 2021 ला, आता 2021 ला ज्यांना 5,000 मिळालेत हे 13,000 रुपये बेसिक असणारे लोक आहेत। किती? 13,000 रुपये। 13,000 रुपये बेसिक असणाराला 2021 ला 5,000 रुपये मिळतात। इथं 2021 ला 26,000 रुपये बेसिक, 26,000 रुपये बेसिक असणाराला 2,500 रुपये मिळतात। म्हणजे 13,000 रुपये बेसिक असणाराला किती? 5,000 रुपये आणि 26,000 बेसिक असणारा किती? 2,500 रुपये। कधी? 2021 ला। 2021 ला यांना किती टक्क्याने मिळाले? यांना 42% मिळाले। यांना किती टक्क्याने मिळाले? 21%। आता मला सांगा, यांना 21% सुद्धा मिळालं नाही, यांच्या बेसिकच्या मानानं यांना निम्म सुद्धा मिळालं नाही। आता मित्रांनो, खरं यांची जी अनामली आहे, आता या लोकांना 26,000 ला किती मिळायला पाहिजे ते गृहीत धरा। आता एक उदाहरण सांगतो, 13,000 ला 5,000 काय, तर 26,000 ला 10,000 रुपये सरळ सरळ मिळायला पाहिजे होते। किती मिळायला पाहिजे होते? 26,000 रुपयाला 10,000। आता याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या एसटी मध्ये 39,000 रुपये सुद्धा त्यावेळेला बेसिक होते। त्या लोकांना 15,000 रुपये मिळायला पाहिजे होते। हाय का धमक? कृती समितीमध्ये अनामली जर दूर करायची असेल तर याच नियमानं जे 2021 ला 13,000 रुपये बेसिकला 5,000 रुपये मिळाले
त्याच नियमानं अनामली दूर करणे होती का तुमच्यामध्ये? हाय का धमक कृती समितीमध्ये? ज्या वेळेस हे समज प्रकार घडत होते त्यावेळेस उघड्या डोळ्यानं पाहणारी हीच कृती समिती, हेच नेते, संदीप शिंदे असतील, ताटे असतील, किंवा मग रेडकर असतील, किंवा मुकेश तेगोटे असतील. मला सांगा, 13,000 रुपये बेसिक असणाराला 2021 ला 5,000 मिळाले, 26,000 बेसिक असणाराला साहजिक 10,000 रुपये मिळाले पाहिजे होते. अनामली दूर करायची म्हणजे ही तफावत ह्यापर्यंत तुम्ही नेऊ शकता का? 2,500ला 2,500 मिळणं आणि 5,000 सरसकट बरोबर करणं म्हणजे अनामली दूर नाहीये. पुन्हा तुम्ही त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करायला लागला. त्याच्यामुळे कर्मचारी बांधवांनो सावध व्हा. कृती समिती राजकारण करायला आली. एका बाजूनं राज्य सरकार प्रमाण म्हणायचं, राज्य सरकार प्रमाण. अहो ही जर ठोस मागणी मागा ना, राज्य सरकार प्रमाण मागितल्याच्या नंतर ही अनामली फिनामली काहीच राहणार नाही ना. तुम्ही एक मागणी राज्य सरकार प्रमाण करायची, दुसरी मागणी 5,4,2,5ची करायची आणि तिसरी एक मागणी 4849 कोटी रुपयाची. ही मागणी जवळजवळ 6-7 वर्ष झालं मागत येते कृती समितीवाले. किती? 6-7 वर्ष झालं ही मागणीची ह्यांचा रेटा चालू असते. ह्याच्यातलं ह्यांना काहीच झालं नाही. ह्यांचं सरकार होतं 2.5 वर्ष, 2.5 2.5 वर्ष सरकार असताना ही मागणी यांना पूर्ण करता आली नाही. आता 4849 कोटी रुपये ह्यांचं सरकार असताना 2.5 वर्षात पूर्ण करणं झालं नाही. आणि आजच्या घडीला आपले रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले हे विरोधी पक्षात, यांना स्टेजवर घेऊन हे समज पूर्ण करणार आहेत. ज्यावेळेस रोहित पवार, नाना पटोले, विजय वडेट्टीवार सत्तेत होते त्यावेळेस त्यांच्याकडून ह्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत. यांची अनामली दूर करता आली नाही. आता ह्यांच्या भाषेत ही अनामली आहे. कोणती? बरोबर करणं म्हणजे दूर करणं. बरोबर करणं म्हणजे दूर करणं नाही. तुम्हाला जर 2021 ला ज्यांना 5,000 मिळाले तसं 2021 ला ज्यांचं 26,000 बेसिक आहे त्यांना 10,000. ह्या भाषेमध्ये अनामली दूर होऊ शकते. कोण्या भाषेमध्ये? ज्यांना 13 हे 2021 ला ज्यांचं बेसिक 13,000 आहे त्यांना 5,000 मिळाले, 26,000 आहे त्यांना 10,000 मिळवून द्या आणि 39,000 रुपये ज्यांना होतं त्यांना 15,000 मिळवून द्या. एवढं जर करणं होत असेल तर करा, नसलं फडफड करणं बंद करा. कारण तुम्ही 2021 ला बघ्याची भूमिका घेतलेली. आज राज्य सरकार प्रमाण मागायचं एका बाजूला 4849 कोटी मागायचे, एका बाजूला 5,4,2,5 मागायचं. पुन्हा गोलमाल करून कर्मचाऱ्याला मागच्यासारखं दिखावा करण्याचं काम तुमचं सुरू आहे. त्याच्यामुळे मित्रांनो यांच्या भूलथापाला बळी पडू नका. आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ किमान एका कर्मचाऱ्यांना 4-4 ग्रुपवर पाठवा, माझी विनंती आहे. कारण ह्या कृती समितीचा चेहरा सर्वांच्या समोर उघडा पडला पाहिजे. जे लोक सत्ता असताना ही अनामली होत असताना उघड्या डोळ्यानं बघत होते ते आज रोहित पवारला, नाना पटोलेला विरोधी पक्षात असताना स्टेजवर घेतात आणि अनामली दूर करण्याची भाषा करतात. हे कुठंतरी दिसलं पाहिजे कृती समितीचं काय चालू आहे. कृती समिती दिखावा काय कर, राज्य सरकारप्रमाणे इकडे मागायली, इकडं 5,4,2,5 मागायली, इकडं 4849 कोटी मागायली. त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतोय, आपण जे मागतोय हे ठोस मागतोय. 35+6 आपण जे मागतोय ना 41% मागतोय. या 41% कोणावर अन्याय होणार? त्याचं कारण कसं आहे माहिती मित्रांनो? सरळ एसटी मध्ये 20,000 रुपये ज्यांचं बेसिक आहे आज त्या लोकांना आपण जर समजा 41% मागितले, त्या 41% साधारण नाही जरी म्हणलं आपल्याला 25% मिळाले. 25% जरी मिळालं 20,000, 30,000 आणि आपल्या एसटी मध्ये जास्तीत जास्त बेसिक 40,000 असतील. आता याच्यापेक्षा 17,000 बेसिक आहे, 22 बिया, 23 बिया, 24 बिया, 27 बिया, 28. पण या उदाहरणावरून आपापलं बेसिक काढा मित्रांनो. जर 25% आपल्याला राज्य सरकारनं दिलं तर या लोकांना 5,000 रुपये सरळ वाढायलेत, या लोकांना 7,500 रुपये सरळ वाढायलेत आणि या लोकांना 10,000 रुपये वाढू शकतात. मित्रांनो ही जी पद्धत आहे ही करार पद्धतीच्या माध्यमातून आपण 41% मागतो. आज कुठल्या कायद्याच्या कचाट्यात अड करणार नाही, तांत्रिक अडचणीत अड करणार नाही. आणि जर समजा 35+6 41% हे आपण 35% जे मागतोय हे करार पद्धतीने मागतोय आणि हे 6% जे मागतोय 2016 ते 21 जे काही 2016 ते 21 मध्ये आपले इन्क्रिमेंटचे 1% राहिलाय
त्या इन्क्रिमेंटच्या माध्यमातून मागतोय. असे 41% मागणी केल्याच्या नंतर राज्य सरकारनं आपल्यासोबत चर्चा केली. आपण जर एकत्रित आलो सामान्य कामगार तर 25% जरी आपल्याला दिलं तरी भावांनो 20,000 रुपये ज्याचे कमी अधिक बेसिक आहेत त्यांना 5,000 रुपये वाढतात, ज्याचे 30,000 बेसिक आहेत त्यांना 7,500 रुपये वाढतात, ज्यांचे 40,000 बेसिक आहेत त्यांना 10,000 रुपये वाढतात. मित्रांनो, ही जी अनामली दूर करण्याचा जो नाटक आहे कृती समितीचं, हे त्यावेळेस सुद्धा उघड्या डोळ्यानं पाहत होते. ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय होत होता, 2,500 तुम्हाला देत होतं राज्य सरकार, त्यावेळेस हे भ्र सुद्धा बोलले नाही. तर आज 3 वर्षानं जे काही आपले निम्मे बांधव रिटायर झाले, काही जणांची रिटायरमेंट आली, त्या तोंडावर तुम्हाला तुमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करायला लागले, डोळ्याला. ही गोष्टी लक्षात घ्या. कुठंतरी यांचे नाटकं थांबवा. 25 वर्ष झालं यांनी नाटकं करू कर्मचाऱ्याची वाट लावली आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सांगतो, एक करार पद्धती बाबतीत आपल्याला थोडं सांगायचंय. करार पद्धती, आता ह्या करार पद्धती बाबतीत काय चाललंय माहिती का महाराजांचं? करार पद्धती चुकीची. मित्रांनो, करार पद्धती चुकीची नाहीये. विद्युत मंडळ, आता ही जी आहे विद्युत महामंडळ आणि ही एसटी महामंडळ. मित्रांनो, करार पद्धती या दोन्ही महामंडळाला लागू आहे. परंतु काय झालं माहिती का, विद्युत महामंडळाच्या नेतृत्वानं योग्य पद्धतीनं मागचे 5-25 वर्ष करार करून घेत आले. आणि आपले जे नेते आहेत या नेत्यांनी जे काही आपले करार आहेत योग्य पद्धतीने केले नाही. 2001 ते 8 पर्यंत करार काहीच झाले नाही. आणि 2012 असेल किंवा 16 असेल, आता 2012 ते 16 जे काही करार झाला 13% कमी अधिक झाल्याचा अंदाज आहे. परंतु मित्रांनो, हे जर करार मागचे 25 वर्षातले करार समाधानकारक झाले असते तर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारी या समाधानकारक राहिल्या असत्या. मित्रांनो, याच्या आधी 96चा करार हा 27% झाला होता. असे जर 20%च्या जवळजवळ करार होत गेले, आपल्याला करार पद्धती बदलायची काहीच गरज नाहीये. मित्रांनो, फक्त करार करून घेणारे नेते बदलायचे. कायद्याच्या कचाट्यात राहिलेल्या 30 दिवसात अडकून आपलं हातात पदरात जे पडायचंय, जे काही 2 पैसे मिळायचे ते सुद्धा घालवायचं नाहीये. महाराजांना काही लोकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. मी तर हात जोडले महाराजांना, परंतु महाराष्ट्रातल्या काही लोकांनी अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. महाराज, तुम्हाला आयोग मिळवून घ्यायचा आहे ना, फक्त 30 दिवस थांबा. एवढे 30 दिवस तुम्ही या लोकांपैकी कोणाला तरी साथ द्या, यांच्या सोबत राहा. आपण जी मागणी मागतोय ही योग्य मागणी, आपल्या सोबत आले तरी आपण स्वागतच आहे. परंतु ही मागणी आज पदरात पाडून घेऊ आणि ही मागणी पदरात पडल्याच्या नंतर पुन्हा काय महाराजांच्या पद्धतीनं आपण महाराजाला 8वा वेतन आयोग मिळवण्यासाठी सपोर्ट करू, नाही अजून काय मागायचे त्याला सपोर्ट करू. परंतु आज दिवस कमी, तर फक्त 30 दिवस राहिले. तर या 30 दिवसामध्ये आयोग शक्य नाही. म्हणून महाराजाला एक वेळ समजून सांगा, महाराज जर पेरणीच्या तोंडावर बैल बदलले तर पेरणी पुढे कशी होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आज करार पद्धती आपल्याला लागूया. आज जे काही 2 ऑगस्ट आहे, या 2 ऑगस्टला सुद्धा करार पद्धती एसटी लागू होईल. आणि विद्युत महामंडळाचे करार पद्धतीनंच बेसिक समाधानकारक आहेत. त्याच्यामुळे एसटीला सुद्धा करार पद्धती चुकीची नाहीये. करार करून घेणारे चुकीचे होते. मागच्या काळात 5-4 जे झालंय ते करार पद्धतीने नाही झालं. करार पद्धतीनं कशी पगार होते, जर 20% मिळालं हे सर्वांनाच लागू होतं, जर 25% मिळालं हे सर्वांनाच लागू होतं. परंतु हे 5-4 झालं ना, हे करार पद्धतीने नाही झालेलं, हे चुकीच्या पद्धतीनं पगारवाढ झालेली. हे करत असताना कुठल्या संघटना नव्हत्या, कुठलं काहीच नव्हतं. जे काही सरकारनं डिक्लेअर केलं त्यावेळेस यांना विरोध सुद्धा कोणी केला नाही. त्याच्यामुळे हे आपले अन्याय झाले. मित्रांनो, करार पद्धतीनं पगारवाढ जर झाली तर ही टक्केवारीमध्ये होत असते. आपण जे मागतोय ते टक्केवारीमध्ये मागतोय. आणि 25% जर साधारण कमी अधिक मिळालं तर ज्या लोकांचे बेसिक 20,000 ते 40,000 रुपयापर्यंत त्यांना बेसिक मध्ये एवढे वाढू शकतात. मित्रांनो, जर सांगायचं झालं बेसिक वाढलं तर कमी अधिक 2-2,500 रुपये इतर भत्त्याचे वाढतात. आणि घर भाडं असेल किंवा ओव्हर टाइम असेल ह्याचे 2-2,500 रुपये वाढू शकतात. मित्रांनो, साधारण या कर्मचाऱ्याला 20,000 रुपये ज्यांचं बेसिक आहे त्यांना 5,000 बेसिक मध्ये, महागाई भत्त्यामध्ये 2,500 आणि इतर जे भत्ते आहेत, घर भाडं असेल, ओव्हर टाइम असेल किंवा माती दगड इतर मध्ये 2,500 वाढू शकतात. यांना सुद्धा जवळजवळ 7.5 म्हणजे जवळपास 13,000 रुपयापर्यंत लमसम जाऊ शकते. आणि यांना 17 ते 18,000 रुपयापर्यंत हे सुद्धा लोकांना पगार वाढवू शकते. त्याच्यामुळे मित्रांनो, कुठंतरी जागृत व्हा. या लोकांना 9,000 रुपयापर्यंत 10,000 रुपयापर्यंत सरळ पगार वाढवू शकते. मित्रांनो,
कुठंतरी या गोष्टीचा विचार करा. आपण जर पगार वाढ करून घ्यायची असेल तर आज योग्य पद्धत हीच आहे. 35 + 6 41%. जर 25% जरी मिळालं तरी ज्यांचे बेसिक 20,000 आहेत त्यांचं 5,000 वाढून पगार 9-10 हजारापर्यंत वाढू शकते. ज्यांचे 30,000 बेसिक आहेत त्यांना 7,500 रुपये बेसिक मध्ये वाढून 13-14 हजार रुपये पगार वाढू शकते. आणि ज्यांचं 40,000 बेसिक आहे त्यांना 10,000 बेसिक मध्ये वाढून 17 ते 18,000 रुपये त्यांची पगार वाढू शकते. त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी आत्मचिंतन करा. आणि हा व्हिडिओ विनंती एक वेळेस फक्त पूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कळू द्या. जी काही कृती समिती करायला लागली हे कृती समितीच्या करणं होतं. अनामली दूर करणं म्हणजे हे ज्यांना 2021 ला 13,000 रुपये बेसिक होतं त्यांना 5,000 वाढले. ज्यांना 26,000 बेसिक होतं त्यांना 10,000 वाढून द्या. ज्यांना 39 होतं त्यांना 15,000 वाढ. तुमच्या धमक असेल तर ही अनामली दूर करा. ही अनामली दूर करण्याची पद्धत नाही सरसकट 5,000 करणं. म्हणजे ज्येष्ठाचा काय, ज्येष्ठ लोकांची सर्व्हिस चार्ज झाली तरी 5,000 आणि हे ज्युनियर लोक तरी 5,000. ही काय अनामली दूर करण्याची पद्धत? कुठली पद्धत आहे ही? तुम्ही मागच्या 2021 ला सुद्धा झोपीचं सोंग घेतलं, तुम्ही बाजूला होऊन बघायची भूमिका घेतली, त्यावेळेस अन्याय होऊ दिले. आणि आता अन्याय दूर करायच्या टायमाला तुम्ही हे अनामली दूर करण्याची भाषा वापरला, शब्द फिरून वापरला. अनामली दूर करणे म्हणजे ही पद्धत नाही. अनामली 5,000 बरोबर करणे म्हणजे 5,000 बरोबर केल्यानं अजून सुद्धा ज्येष्ठावर अन्याय होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कुठंतरी राज्य सरकारप्रमाणे ठोस मागत नसल्यामुळं कुठंतरी हे गोलमाल 48-49 कोटी 5-4-2.5 किंवा हे भलत सलत कृती समिती करीत असल्यामुळं त्या कृती समितीच्या मागण्यावर विश्वास ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जी काही महाराज महागारीला साथ होतात त्यांना सांगा करार पद्धती चुकीची नाही. आजपर्यंत आपले करार करून घेणारे नेते चुकीचे होते. करार पद्धतीनं विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी समाधानकारक आहेत. त्याच्यामुळे आपण येणाऱ्या काळात करार करून घेत असताना 20% सरासरीनं करार करून घेतले तर आपण योग्य पद्धतीने आपली पगार वाढ होऊ शकते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो सावध व्हा. आणि जे काही हा व्हिडिओ हे सविस्तर का सांगायलो, हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. कारण विचार करणं गरजेचं. आपल्या हातात फक्त 30 दिवस आहेत आणि या 30 दिवसात योग्य पद्धतीने आपली मागणी या. आपली जी मागणी ही आपल्या मागणीसारखी कोणाचीच मागणी नाही मित्रांनो. का सांगायला लागलो? कारण आपण करार पद्धतीने मागतोय, ठोसपणे एकच मागणी करतोय. 35 + 6 41%. इतर ज्या मागण्या ते छोट्या छोट्या जेवणाचा भत्ता असेल, आता आपण ग्रामीणला 150 रुपये जेवणाचा भत्ता मागतोय, एक्सप्रेसला 200 रुपये भत्ता मागतोय. आणि जे किलोमीटरचे पैसे 15 पैसे किलोमीटर आहे ते आपण 1 रुपया मागतोय. हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्या माध्यमातून सुद्धा पगार होऊ शकते मित्रांनो. त्याच्यामुळे या गोष्टीला अजून तो कुणी हात घातला नाही. या गोष्टी कुणीही मागितलेल्या नाहीत, पण आपण या गोष्टी मागितल्या. वाहकांना मुंबई बेस्टच्या धर्तीवर जे काही प्रवाशांना तिकीट घेतलं नसेल तर प्रवाशाला दंड करा म्हणतोय. शिस्त आवेदन पद्धती बाबतीत रोख ठोक भूमिका आपण घ्यायला आलो. शिस्त आवेदन पद्धतीमध्ये ज्या जाचकाठी येतात त्या रद्द करण्यासाठी आपण सांगणार आहेत मित्रांनो. या गोष्टीचा विचार करा. सर्वसामान्य कामगार सोबत आहेत म्हणून संघर्ष करतो. मी एकटा नाहीये. दररोज महाराष्ट्रातील 100-150 लोकांचे फोन येतात मला. मी अनेक लोकांना बोलत असतो. त्याच्यामुळे मी संघर्ष करतोय. मी एकटा दुकटा नाहीये. कुठलं तरी एखाद्या संघटनेचं लेटर पॅड असलं म्हणजे ते काही भलत सलत होत नाही. आज कृती समिती 13 संघटना असून गुडघ्यावर टेकायची वेळ आली. त्यांच्या मागं कुणीही नाहीये मित्रांनो. यांच्या मागं जर कामगार असते तर असं रडरड केलं नसतं. त्यांनी ठोस भूमिका घेतली असती. कुठं घंट्यावादीत बसले नसते आणि कुठं आमदाराला लेटर द्यात, कुठं आत्मक्लेश आणि अशा करीत बसले नसते. ठोसपणे एकच दिवसात भूमिका घेतली असती आणि ठोस निर्णय लावून कर्मचाऱ्यांना समाधानकारक मिळवून घेतला असतं. परंतु यांच्या कोणाचा विश्वास राहिला नाही. म्हणून आज यांचं तयात मयात सुरू या. आणि शब्द फिरवून अनामली असेल, कुठं फरक दूर करणं असेल, हे वेगवेगळ्या अँगलनं समजून सांगते. हे सर्वसामान्य कामगाराला भलतापा देणं त्यांचं काम आहे. हे कुठंतरी मागच्या 25 वर्षात यांनी करत आलं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जागृत व्हा. सर्वांना समजून सांगा आणि हा व्हिडिओ समध्यांना पाठवा. हा व्हिडिओ ऐकत असताना विचारपूर्वक ऐका मित्रांनो. कारण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत समजून सांगितलं. एवढंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.